काय नाव तुमचं? प्रमोद सूर्यवंशी. बरोबर. हां, तुम्हाला हार्ट वॉलचा प्रॉब्लेम होता. हो. सिव्हिअर ॲवॉर्टिक वॉल स्टेनोसिस. हो. बरोबर. आणि किती दिवसात ऑपरेशन सांगितलं होतं? वॉल रिप्लेसमेंट 3 महिने सांगितलं. 3 महिन्यात ऑपरेशन करा. बरोबर. मग तुम्ही 21 मे 2022ला कुठे ट्रीटमेंट चालू केली? डगे हेल्थ केअरमध्ये. हां, डॉक्टर सुभाष संतोष ढगे संतोष हां ढगे. यांच्याकडे चालू केली. हो. ओके. मग हळूहळू बरं वाटत गेलं. हो. हां, रिपोर्ट्स पण आपले चांगले येत गेले. हो. पहिल्या 1 वर्षामध्ये आपण जो रिपोर्ट काढला होता टोकियोचा, बरोबर. त्यानंतर कार्डिओ स्पेशलिस्टने सांगितलं की तुमचे रिपोर्ट खूप चांगले आहेत. बरोबर. आणि ते एकदम म्हणजे अनपेक्षित होते त्या गोष्टी. बरोबर. मला विश्वास नव्हता की असं काही होत असेल आयुर्वेदामध्ये. बरोबर. पण ते माझ्यासोबत स्वतःसोबत मी म्हणजे पर्सनली वैयक्तिक मला तसा अनुभव आला त्याचा. बरोबर. त्याच्यामुळं माझा पूर्णपणे दृढ विश्वास बसला त्या गोष्टीवरती की बरोबर. त्याच्यामध्ये पुढं काहीतरी आहे. हां, की म्हणजे आयुर्वेद जे बोलतंय ते असं नाही की हे फक्त उघड उघड आहे आणि काही म्हणजे काहीतरी खोटे नाटे रिपोर्ट वगैरे आहेत असं नाही. काही जे आहे ते एकदम फॅक्ट बेसिस आणि रिपोर्ट बेस आहे. बरोबर. हां, आणि आता शेवटचा जो आपण रिपोर्ट केला जूनमध्ये, तो तर एकदम माइल्ड आला. तो माइंड आलेला. आणि त्या डॉक्टरांनी काय सांगितलं कार्डिओलॉजिस्टनी? त्यांनी तर म्हणले तुमचा हार्ट वॉलचा आणखी 22 वर्ष तर ऑपरेशन करायची गरज नाही आणखी. बरोबर आहे. म्हणजे 3 महिन्यात सांगितलं होतं हो. ते आता 20-25 वर्ष करायची गरज नाही असं सांगितलं. हो. बरोबर ना? मग एकंदरीत समाधानी आहात? खूप समाधानी आहे की म्हणजे हे सगळे जे काही रिझल्ट आले हे सगळे आयुर्वेदामधूनच आलेले. आयुर्वेद. बरोबर. आणि अनपेक्षित आहे. म्हणजे लोकांचा ह्या गोष्टीवर किती विश्वास आहे मला माहिती नाही, पण लोकांनी याकडे वळलं पाहिजे. कारण ॲलोपॅथीच ह्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन नाहीये. बरोबर. तर त्यालाही काही अल्टरनेट काही उपचार आपल्याकडे आहेत का? बरोबर. बरोबर. हे पण बघायला पाहिजे. जे की आपल्याकडे पेशंट वगैरे आपण जे ट्रीटमेंट चालू आहे, आपण ऑपरेशन वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. हो, आहे की नाही? हां, वहिनी कसं वाटतंय? समाधानी आहात ना? धन्यवाद.